अजित पवार यांच्या विमानाला अपघात झालेला आहे। लँडिंग दरम्यान अपघात झाला। साधारण सकाळी 9च्या सुमाराला ही दुर्घटना घडली। अजित पवार हे सभेसाठी म्हणून बारामतीला निघाले होते। बारामतीत त्यांची सभा होती। त्या सभेपूर्वीच हा अपघात झालाय। आज सकाळी प्रचार सभेसाठी म्हणून अजित पवार बारामतीत दाखल होत होते। त्यांच्या विमानाचा बारामती विमानतळाजवळच अपघात झाला होता। तर तातडीने मदत यंत्रणा पोहोचवली गेली होती, मदत पोहोचली होती। तर जखमींवर उपचारही सुरू होते। मात्र काही वेळापूर्वीच एक मोठी अपडेट या बातमीत आली होती की 6 जणांचा यात मृत्यू झाल्याची माहिती DGCA कडून आली होती। बारामतीत लँडिंग दरम्यान अजित पवारांच्या विमानाचा अपघात आज सकाळी 9 ते 9:15च्या दरम्यान झाला होता। त्यानंतर तातडीने पोलीस यंत्रणा तसंच अग्निशमन दल या ठिकाणी पोहोचले होते। जखमींवर उपचारही सुरू असल्याची माहिती होती। मात्र यात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती काही वेळापूर्वीच DGCA ने पोहोचवली आहे। तिकडून मागणं गाडी येईल गावातून। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभेचं आयोजन बारामतीत करण्यात आलं होतं। तर आज सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत दाखल होत होते। का खासगी विमानाद्वारे ते बारामतीत पोहोचत होते। मात्र बारामतीच्या विमानतळाजवळच या विमानाचा अपघात झाल्याची माहिती आहे। तर विमानाने पेटही घेतला होता। दृश्यांमधून बघू शकतोय या अपघाताची व्याप्ती बरीच मोठी दिसतेय। बरीच लोक या घटनास्थळी उपस्थित झाली आहेत। मदत कार्य सुरू झालं होतं। मात्र 6 जणांचा या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती काही वेळापूर्वी DGCA ने आपल्याला पुरवली होती। अपघातग्रस्त विमानातील प्रवाशांचा आता 6 जणांचा मृत्यू झालाय अशी माहिती DGCA कडून मिळाली आहे। अजित पवारांच्या विमानाचा भीषण अपघात झालेला आपण बघतोय। अजित पवार हे बारामतीमध्ये सभेसाठी निघाले होते आणि त्याच वेळेला विमानानं ते येत असताना विमान लँड करत असतानाच हा अपघात झालेला आहे। बारामती एअरपोर्टच्या अगदी जवळच हा अपघात झाला। बारामतीचं एअरपोर्ट अगदी छोटंसं आहे आणि त्या एअरपोर्टवर लँडिंग दरम्यान काही बिघाड झाला का, काही तांत्रिक बिघाड विमानात आधीच निर्माण झाला होता का, हे सगळं चौकशी अंती करणार आहे। मात्र अजित पवार यांच्या विमानाला अपघात झालाय। त्यात गंभीररित्या जखमी झालेले आहेत आणि सध्या उपचार सुरू आहेत। त्यांच्यासोबत आणखी काही त्यांचे अधिकारी सहकारी होते। नेमके किती जण या विमानात होते ते कळलेलं नाही। मात्र अपघातग्रस्त विमानातल्या 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असं DGCAचं स्टेटमेंट आहे। या विमान अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याचं DGCA सांगतंय। आज सकाळी अजित पवार हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या सभेसाठी प्रचार सभेसाठी म्हणून बारामतीत दाखल होत होते। त्यांच्या विमानाने लँडिंगच्या वेळेला पेट घेतलाय तसंच त्या विमानाचा अपघात झाला। विमानाच्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती DGCA कडून मिळाली आहे। मुंबईहून सकाळीच अजित पवार बारामतीच्या दिशेने निघाले होते। आपल्याला माहिती आहे अजित पवार ही कायम भल्या पहाटे आपलं काम सुरू करतात आणि त्याचप्रमाणे ते आजही सकाळी लवकर निघाले होते। सभा होती त्यांची बारामतीमध्ये। 5 तारखेला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी म्हणून सभा घेण्याकरता ते बारामतीसाठी निघाले होते। त्याच वेळेला लँडिंग दरम्यान साधारण 9च्या सुमाराला त्यांच्या विमानाचा अपघात झाला। विमानात आधीच काही तांत्रिक बिघाड झाला होता का की लँडिंग दरम्यान अचानक काही बिघाड झाला आणि विमान अपघातग्रस्त झालं हे कळू शकलेलं नाहीये। आणि अजित पवारांसोबत किती जण या विमानात होते तोही आकडा कळलेला नाहीये। मात्र या अपघातग्रस्त विमानातल्या 6 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं स्टेटमेंट DGCA देतंय। आज सकाळी अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते। प्रचार सभेचं आयोजन तिथे केलेलं होतं। मात्र बारामतीच्या विमानतळाजवळच या विमानाचा अपघात झाला होता। खासगी विमानातून ते बारामतीत दाखल होत होते। मात्र बारामतीच्या विमानतळाजवळ काही तांत्रिक बिघाड झालेला आहे का याबद्दल अजून माहिती मिळालेली नाहीये। मात्र अजित पवारांच्या विमानाने इथे पेट घेतला तर अग्निशमन दल पोलीस यंत्रणा या ठिकाणी तैनात केलेली होती। तातडीने मदतही या ठिकाणी पोहोचवण्यात आली होती। मात्र या अपघातात आता 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती DGCA कडून मिळते। अजित पवार आणि इतर काही प्रवासी या विमानातून प्रवास करत होते। नेमका तांत्रिक बिघाड झाला होता का
याबद्दल अजून अधिकृत माहिती आपल्याला मिळालेली नाही. तर बारामतीत आता मोठा विमान अपघात झालेला आपण बघतोय. अजित पवारांच्या विमानाचा बारामतीच्या विमानतळाजवळच अपघात झालाय. तर यात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती DGCA कडून कळवण्यात आली होती. आत्ताची ही मोठी बातमी. काही वेळापूर्वी अजित पवार यांच्या खासगी विमानाचा अपघात झालेला आहे. ते बारामतीला सभेसाठी म्हणून निघाले होते, त्यावेळेला त्यांच्या विमानाचा अपघात झालेला आहे. कोणाशी बोलणं झालंय या सगळ्या संदर्भामध्ये? कोणाशी बोलणं झालेलं नाहीये. आता मी डायरेक्ट इथे आले. आता बघते आतमध्ये काय. सुनेत्राताई यांनी पार्क आतमध्ये आहे. जी मी भेटते जाऊ. ओके चालेल. अजित पवार यांच्या विमानाचा सकाळी 9च्या सुमाराला अपघात झाला. विमान लँड होत असताना विमानात काही तांत्रिक बिघाड झाला की मग त्या आधीच काही क्षण आधी बिघाड झाला होता हे चौकशी अंती कळेल. मात्र या विमान अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याचं स्टेटमेंट DGCA देते. या विमानामध्ये किती प्रवासी होते तो आकडा कळलेला नाही.